पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये शेरो शायरीतून जुगलबंदी रंगली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शायरीतून अजित पवार यांना टोला लगावला होता। त्याला अजित पवार यांनी रविवारी शायरीतूनच प्रत्युत्तर दिलं आहे। निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। आपलं काम बोलतंय आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे, त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्राग आहे, हा रागराग आहे। जरा समजून घ्या दादा, ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका। तुम्ही काम केलं, तुम्ही फक्त काम सांगा, समोरच्या लोकांना सांगायला काम नहीं। हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं। हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतरकर साबित करे। हे आपल्याला साबित करायचं आहे। आम्ही मैदानात उतरलोय, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, माझ्या मायमाऊलींनी मला सहकार्य करा, अजिबात दुसरा विचार त्या ठिकाणी करू नका। पुण्यामध्ये अजित पवारांनी जाहीरनाम्यातून पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास मोफत करणार असल्याची घोषणा केली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील मुलाखती दरम्यान अजित पवारांच्या या घोषणेची खिल्ली उडवली आहे। तर आम्ही अभ्यास करूनच घोषणा केली अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। टर्की तसेच युरोपमधील अनेक लहान मोठ्या शहरांच्या मध्ये मेट्रो आणि ट्राम, तर काही ठिकाणी बस सर्वांच्यासाठी मोफत त्या ठिकाणी दिली जाते। तर आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। मी अनाउन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारे जेवढे विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे। अनाउन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाउन्स करायला? ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो, पण तरी माझं म्हणणं आहे किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना, म्हणजे आपण करू शकू। जो शब्द आम्ही पुणेकरांना दिलेला आहे तो आम्ही 100% पाळणार, कारण का ती जी अनाउन्समेंट आम्ही केलेली आहे ती पूर्णपणे आम्ही अभ्यास त्याचा पूर्ण करून त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मदत घेऊन पूर्ण अभ्यास करूनच कुठलाही बोजा हा अतिरिक्त पुणेकरांवर पडणार नाही, त्या पद्धतीने आम्ही ती घोषणा केलेली आहे। आणि ती घोषणा नाही आहे, ती फार काय अवघड नाही आहे, त्याची अंमलबजावणी करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।